घाबरू नका, मी सकू. हा तर मुखवटा आहे. अगं खरंच घाबरलो होतो ना मी. हा किती खरा वाटतोय नाही? हेच सर. हो, दामू मामांनी हा मुखवटा घातला होता काल. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी सकाळपासून. दिवसा उजेडी माझ्या एवढा पुरुषासारखा पुरुष घाबरेल, रात्रीच्या अंधारात तुझी एवढी लहानगी घाबरली तर त्यात नवल काय? तेच सांगत होते मी. मुद्दामून नाही ओरडले, दामू मामांनी घाबरवलं म्हणून ओरडले. मी काल जे वागलो ते अत्यंत चुकीचं वागलो. मला माझ्याच वागण्याची लाज वाटते आता. मी तुला माहेरी सोडून येतो असं सांगितलं. असं करायला नको होतं मी. तुझ्यावर विश्वास दाखवायला हवा होता. मी अजूनही माझी चूक सुधारू शकतो. दामू काका, असंच करते म्हणजे आऊंचा माझ्याबद्दलचा राग निवळेल आणि खरं काय ते कळेल. मुखवटा आणतेच. देवा, आज पूजेत लक्ष का लागत नाहीये? काही कळत नाहीये. काय शोधतेस ग? काही नाही. काही शोधत नव्हतीस? मला वाटलं तू याला शोधतेस.